नमस्कार मंडळी, आमचं कोकण गावामध्ये आपलं स्वागत असताना बघू शकता. या बघा आमचा आपट्याचं झाड आणि इकडे सोनं लुटतो. या बघा आपट्याचं झाड आणि ह्या आमचा भैरी भवानी मातेचं मंदिर असा. आणि हे बघा मंदिर छोटासा सुबक असा मंदिर आमच्याकडे कोकणात. हे बघा असे कोकणात छोटे छोटे असे देव असतात. हे बघा कोकणात देवाक लय मान असा. आणि हे बघा बघू शकता असे सर्वीकडे तुमका कोकणात प्रत्येक गावात अशी मंदिरा बघू भेटतली. हे बघा या आमचा बिडवाडी गावातील भैरी भवानी मातेचं मंदिर आहे. हे बघा बघू शकता. हे बघा हे आमचं भैरी भवानी मातेचं मंदिर बिडवाडी गावातील. हे बघा सुंदर अशी सुबक अशी मूर्ती आहे. बघा तर इकडे असा निसर्ग असं सुंदर असा. हे बघा एन्जॉय मजा करतात पोरगी. हे बघा असं या लहानपणीची मजा असता. हे बघा भैरी भवानी मातेचं मंदिर आहे. आणि प्रत्येक कोकणात असे तुमका मंदिर बघू भेटते. हे बघा हे देव सर्व जे पूर्वी काळापासून जे पूर्वजांपासून जे चालत इलेली असं ती. हे बघा आता आम्ही देवीकडे जरा पूजा करतलो. हे बघा सगळं पूजेचं आम्ही साहित्य घेऊन येलो. अगरबत्ती असे जे लहान मुलांनी मजा करतात, आनंद भेटतात त्याच्यामध्ये. आणि जी पुढे पिढी चालत असतात ती अशीच. हे बघा असा आता निसर्ग फुललेलो असा छान असा मंदिर वाटतं. आमची वनराई जिकडे सर्व मंदिर आहेत, अजून भरपूर मंदिर आहेत. आणि आज लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे सर्वीकडे आनंदच आनंदचा. अजून आमची भरपूर मंदिरं आहेत. हे बघा इकडे भैरी भवानी मातेच्या मंदिरामध्ये आमचं गोंधळ असता. चला आता पुढची मंदिर दाखवूया आम्ही. आता पूजा करून घेतो. हे बघा हे आमचं पावना देवीचं मंदिर आहे. हे बघा चला तर आतमध्ये जाऊन बघूया आपल्या पावना देवीचं मंदिर. हे आमच्या पूर्ण ही पूर्ण जे दिसते ते वनराई आहे पूर्ण. आणि हे देवाचंच जंगल म्हणून कोकणामध्ये देवाचं जंगल असतं की तिथे कोणीही कुठलीही वस्तू घेऊन जाऊ शकत नाही किंवा झाडही तोडू शकत नाही. अशा ठिकाणी हे मंदिर आहेत. सर्व देवाच्या नावाने असते जी वनराई म्हणून ठेवली जाते. हे बघा हे काळकाई देवीचं मंदिर आहे. आणि चला आता आपण पहिले पावना देवीच्या मंदिरामध्ये जाऊया. आणि हे बघा आज हे 12चा मांड म्हणून म्हटलं जातो, जो की पूर्ण गावाचा असतो. आणि पूर्ण मंदिरं आहे ती पूर्ण गावचे असतात. आणि सर्व गावकरी इथे येऊन सर्व सण साजरे करतात. आणि हे बघा तुम्ही बघू शकता हे आमचं पावना देवीचं मंदिर आहे. हे बघा हे पावना देवीचं मंदिर आहे. आणि आमची पावना देवी कोकणात तुम्हाला अशाच मूर्ती पाहायला मिळतील. हे बघा हे पावना देवीचं मंदिर आहे. आणि हे बघा असे छोटे छोटे देव जे की पूर्वजांपासून जे पिढी चालत आलेली आहे आणि पूर्वजांनी जसे पूजा पाठ केलेले आहे ते बघा ही मूर्त्या तुम्ही बघू शकता. अशा छोट्या छोट्या मूर्त्या ज्या त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये कलाकृती त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला बघण्यासारखं असतं. आणि त्या मूर्त्यांचा अभ्यास करण्यासाठी मूर्तीमध्ये तुम्ही कलाकृती सुबक अशा कलाकृती मूर्ती बघू शकता. हे आमचे पावना देवीचं मंदिर आहे. आणि मूर्ती छान अशी आणि गाभाराही सुंदर असं आहे. चला आता आपण जाऊया काळकाई देवीच्या मंदिरामध्ये. हे बघा समोरच आमच्या काळकाई देवीचं मंदिर आहे. चला आपण तिथे बघूया. मंदिरामध्ये आमचं देवस्थान
जे की घरी शक्य आमचे मंदिर सर्व मंदिरामध्येच आमचे देव असतात आणि घरामध्ये गाभाऱ्यामध्ये आपले सर्व ओके. हे बघा हे आमच्या गावचं विठला देवी मंदिर आहे आणि बघा चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया आपण मंदिरामध्ये. हे बघा हे विठलाई देवीचं मंदिर आहे. हे बघा आमच्या गाव आणि हे बघा सर्व असे लहान मुलं थोर माणसं सर्व इथे असे सणासुदीला आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे देवांची बघा पूजा केली जाते आणि असे कोकणामध्ये लक्ष्मीपूजन म्हणा दसरा म्हणा प्रत्येक सण असा साजरा केला जातो. हे बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत. विठला देवीची मूर्ती आहे. विठला देवी मूर्ती म्हणून आहे. सुंदर असं मंदिर आहे. आता नेक्स्ट आपण पुढच्या मंदिरात जाणार आहोत जे की महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि तिथेच सण सर्व साजरे केले जातात जास्त प्रमाणामध्ये. सर्वात मोठा जो मान असतो तो त्या मंदिरामध्ये असतो. आणि हे बघा असे हे बघा हे पादुका आहेत. हे बघा अशा छोट्या छोट्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा या मूर्तीमध्ये पण काहीतरी तथ्य आहे. हे बघा बघू शकता त्याची पूजा केली जाते, पूजा अर्चा केली जाते. चला आता आपण नेक्स्ट जे जाणार आहोत पुढच्या मंदिरामध्ये ते आहे आपल्या पावणादेवी मातेचं मंदिर. आणि हे बघा हे आता विठला देवी मंदिर आहे. चला तर मग आपण पुढच्या मंदिरामध्ये जाऊया. महालक्ष्मी मंदिर. हे बघा हे पूर्ण जंगल आहे आणि इथे पूर्ण हे बघा हे जे झाड दिसतंय त्याच्यावरती तुम्ही बघू शकता. या झाडांवरती प्रत्येक पक्ष्याचं घर आहे राहण्यासाठी. इथे प्रत्येक तुम्हाला आता चिमण्या कावळे यांचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. आणि ह्याच्यावरती पोपट तसेच घुबड आणि तसेच गिधाड म्हणून कोकणामध्ये जे असतं गिधाड ते पक्ष्यांचं राहण्याचं घर समजलं जातं. वनराई पक्ष्यांची प्राण्यांचे राहण्याचं त्यांचं घर आहे. आणि हे बघा तुम्ही घनदाट जंगल. आमच्या कोकणामध्ये जास्त करून जंगल जे देवाच्या नावाने असतं त्याला वनराई म्हटली जाते, देवराई म्हटली जाते ते आहे. आणि हे सर्व जे जंगल आहे देवाच्याच नावाने आहे. चला तर मग पुढच्या मंदिरामध्ये जाऊया महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये.